एवढी थंडी आहे तरी सुद्धा हा इडली बघा काय मौसूद झालीये, टम्म फुगलीये, अजिबात चिकट झाली नाही, मस्त पांढरी शुभ्र हलकी फुलकी होते। अगदी सर्व गुण संपन्न इडली म्हटलं तरी चालेल। थंडीच्या दिवसामध्ये इडलीचं पीठ फुगत नाही, चिकट होते असे प्रॉब्लेम्स येतात। शेवटी निसर्ग आहे, पण त्यासाठी एक असा उपाय सांगितलाय की ज्यामुळे पीठ सुद्धा छान फुगणार आणि तुमची इडली सुद्धा अशी जिभेवर विरघळेल इतकी मौसूद होणार। त्यामुळे व्हिडिओला लाईक नक्की करा। सोबत बोनस म्हणून चटणीची रेसिपी पण दिली आहे। पटकन सुरुवात करूयात। नमस्कार, सरिताज किचन मध्ये आज आपण तांदळाचा वापर न करता तांदळाची आणि डाळीची इडली करतोय। आता तांदळाचा वापर न करता इथं आज आपण तांदळाचा रवा म्हणजेच इडली रवा वापरतोय। तर बराचदा काय होतं, ज्यावेळी आपण थंडीच्या दिवसामध्ये इडली करतो डाळ आणि तांदूळ भिजून, त्यावेळी जर पीठ नीट आंबलं नाही तर ती इडली अगदी चपटी होते आणि थोडीशी निबर होते। पण थंडीच्या दिवसामध्ये जर तुम्हाला इडली खायची आणि हा प्रॉब्लेम येत असेल तर तांदळाच्या ऐवजी इडली रवा वापरावा। त्याची इडली खूप छान हलकी फुलकी आणि जाळीदार होते। तर हा इडली रवा जो असतो तो खास इडलीसाठीच बनवलेला असतो। साऊथ इंडियाच्या बऱ्याच हॉटेल्समध्ये तुम्हाला अशीच रव्याची इडली मिळते। रवा म्हणजे गव्हाचा रवा नाही, आपण जो शिऱ्याला वापरतो तर तो तांदळाचा रवा असतो, खास इडलीसाठी बनवलेला असतो। आणि याची एक वेगळी पद्धत आहे। सुरुवातीला एक स्पेसिफिक प्रकारचे तांदूळ धुवून घेतात, मग त्याला 2 मिनिटं पाण्यामध्ये उकळतात, मग ते सुकवतात आणि मग त्याचा रवा केला जातो। अशी मोठी प्रोसेस आहे। हा रेडीमेड बाजारामध्ये मिळतो। आपल्या महाराष्ट्रामध्ये सुद्धा किंवा सगळ्या किराणा दुकानामध्ये तुम्ही फक्त इडली रवा द्या म्हटलं तर तो मिळेल। फक्त नेहमीची डाळ तांदळाच्या इडलीपेक्षा याचं प्रमाण थोडंसं वेगळं आहे। तर हे बघा, हा आहे इडलीचा रवा। हा तांदळापासून बनवलेला आहे। असा आपल्या बारीक रव्यासारखाच असतो आणि एकदम पांढरा शुभ्र असतो। तर आपल्याला हा रवा घ्यायचा आहे 2.5 कप रवा आणि त्यासाठी आपल्याला लागणार आहे 1 कप उडदाची डाळ। शक्यतो डोसा इडली करण्यासाठी अशी जी अख्खी उडीद डाळ असते ना ती वापरायची, सालाची नाही, पांढरीच पण अख्खी उडीद डाळ वापरायची। तर ती साऊथ इंडियन पद्धतीचे कुठलेही पदार्थ करताना उत्तमरित्या काम करते। त्यामुळे शक्यतो अशी गोटा उडीद डाळ सुद्धा याला म्हणतात, ही वापरायची। तर आपण घेतलाय 2.5 कप रवा, 1 कप उडदाची डाळ आणि त्यासाठी अर्धा चमचा मेथीदाणे, बस एवढं साहित्य लागणार आहे। आता एका मोठ्या भांड्यामध्ये हा रवा काढून घ्यायचा। आता या रव्यामध्ये आपल्याला भरपूर पाणी घालायचं आहे। तर पाणी घालून याला एक 5 मिनिट आपण असंच ठेवून देऊ। आता आपण उडदाची डाळ भिजवून घेतोय, एका भांड्यात काढली, यामध्ये अर्धा चमचा मेथीदाणे घातले। आता डाळ आणि मेथीदाणे 2 ते 3 वेळा स्वच्छ धुवून घ्यायचे। तर डाळ आणि मेथीदाणे आपण 2-3 वेळा स्वच्छ धुतले। आता आपण नेहमी कसं इडलीला डाळ भिजत घालतो तसं याला 4 तासासाठी भिजवत ठेवायचं आहे। तर आपण डाळ भिजत ठेवली आहे। आता दुसरीकडे आपला जो रवा आहे तो आपण हलक्या हाताने धुतला होता। आपल्याला काय करायचं आहे, याचं फक्त वरचं पाणी अलगद काढून घ्यायचं आहे। तर रव्यातलं पाणी काढलं म्हणजे रवा स्वच्छ झाला। आता याच्यावर परत साधारण 1 इंचभर येईल एवढं पाणी घातलं। तर आता हा रवा आणि डाळ आपल्याला 4 तास भिजत ठेवायचं आहे। तर 4 तास झाल्यानंतर डाळ आणि इडलीचा रवा चांगला भिजले गेलेले आहेत। फक्त आपल्याला काय करायचं आहे, हे रव्याला जास्त धक्का न लावता वरचं पाणी जेवढं होईल तेवढं काढून घ्यायचं आहे। तर रव्यामधलं पाणी आपण काढून घेतलेलं आहे। आता आपल्याला डाळ वाटून घ्यायची आहे। तर डाळ वाटताना सुद्धा आपल्याला डाळ चांगली निथळून घ्यायची आणि जेवढं शक्य होईल तेवढं कमी पाणी वापरायचं आहे। तर मी डाळ थोडी थोडी करून वाटून घेते आणि डाळ वाटताना मी अगदी एक 4-5 चमचे पाणी घालते। डाळ आपण बघा एकदम बारीक वाटून घेतली आहे। याला एका मोठ्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे। तर डाळ आपण एका मोठ्या भांड्यात काढली। आता यामध्ये हा सगळा रवा काढून घ्यायचा आहे। सगळा रवा काढून घेतला। आता याला हाताने चांगलं एकजीव करून घ्यायचं आहे। तुम्हाला जर वाटलं की रवा असा खूप जास्त रवाळ आहे तर तुम्ही रवा सुद्धा मिक्सरमधून बारीक करून घेऊ शकता, पण रवा इडलीला रवा वाटला जात नाही। तर हे मिश्रण आपण चांगलं एकजीव करून घेतलंय। आता याच्यावर झाकून याला रात्रभर किंवा 10 ते 12 तास असंच फर्मेंटेशनसाठी ठेवून देऊयात। थंडीचे दिवस आहेत तर तुम्ही सरळ काय करू शकता की कुकर गरम करून घ्या, गॅस बंद करा आणि त्या गरम कुकरमध्ये हा डबा ठेवून द्या, म्हणजे मग ते ऊब तिथं तयार होते। किंवा एखादा कॉटनचा कपडा गुंडाळून याला ठेवला तरी सुद्धा चालेल, किंवा बंद ओव्हनमध्ये ठेवून दिला तरी सुद्धा चालणार आहे। याला मी असंच एक 10 ते 12 तास ठेवून देणार आहे। तर आता आपण दुसऱ्या दिवशी सकाळी याला चेक करूया।
तर मी साधारण एक संध्याकाळी 6:30-7 वाजता याला बारीक वाटून ठेवलं. आता दुसऱ्या दिवशीचे सकाळचे 10 वाजलेले आहेत. याला चेक करूया. थंडीचे दिवस असतील तर मी सजेस्ट करेन की अगदीच खूप रात्री पीठ बारीक करून ठेवण्यापेक्षा थोडंसं आधीच करा, म्हणजे एक 5:30-6 वाजता, म्हणजे हवेत थोडा उबदारपणा तेव्हा असतो, त्यामुळे पीठ आंबायला अजून जास्त मदत होईल. आता आपण याला उघडून बघूया. तर हे बघा, पीठ अगदी मस्त फुगलेलं आहे. फुगून अगदी डबल झालंय, पातेलं गच्च भरलेलं आहे. आणि याला आपण थोडंसं हलवून बघूया. तर हे बघा, पीठ काय मस्त हलकं फुलकं झालेलं आहे. इडली छान जाळीदार होणार आहे हे वरूनच कळतंय. आता काय करायचंय, याला हलक्या हाताने थोडंसं मिसळून घ्यायचं. खूप जास्त जोरात फेटायचं नाही. पीठ मिसळून घेतलं. आता आपण इडल्या करायला घेऊ. त्याला अगदी सगळ्याच पिठामध्ये मीठ घालायचं नाही. तुम्हाला जेवढी इडली करायची आहे तेवढंच पीठ काढून घ्या. उरलेलं पीठ तुम्ही फ्रीजमध्ये ठेवून द्या, कारण जर तुम्ही त्यानंतर हे पीठ वरच ठेवलं तर ते खूप जास्त आंबट होतात इडल्या. यामध्ये आपल्याला घालायचंय चवीपुरतं मीठ. मीठ घालून याला मिसळून घेऊया. आणि याची कन्सिस्टन्सी बघा, आपल्याला अशीच हवी. हे बघा, अशी कन्सिस्टन्सी पाहिजे. यापेक्षा थोडी घट्ट चालेल, पण खूप पातळ करू नका. जर आपण पीठ खूप पातळ केलं तर ती इडली तयार व्हायला वेळ घेते आणि चपटी होते. तर आपलं हे इडलीचं पीठ तयार झालेलं आहे. लगेच इडल्या करायला. आता इडलीच्या साच्याला मी तेल लावून घेतलेलं आहे. यामध्ये हे मिश्रण भरायचं आणि सोबतच दुसरीकडे आपण भांड्यामध्ये पाणी उकळायला ठेवलंय, ज्यामध्ये आपण इडली स्टीम करणार आहोत. तर लक्षात घ्या, ज्यावेळी आपल्याला एकदम अशी टम्म फुगलेली इडली पाहिजे असते ना, त्यावेळी पाणी आधीच उकळायला ठेवायचं. आता याच्यामध्ये हे मिश्रण भरूया. उरलेल्या प्लेट्स अशाच तयार करून घेऊ. तर आता इडलीच्या प्लेट्स लावताना कशा लावायच्या? इडलीच्या साच्याला हे 3 होल्स असतात ना, ते खालची वाफ वर निघून जावी म्हणून असतात. त्यामुळं खालची इडली ओली होत नाही. त्यामुळं साचा लावत असताना कसा लावायचा, हे जे 3 होल्स आहेत ते खालच्या इडलीच्या वर आले पाहिजेत. जर आपण ते असं ठेवलं ना तर काय होतं, जे पाणी तयार होतं ते खाली त्या भांड्याला चिकटून परत इडलीवर पडून इडली ओली होते. त्यामुळे हे होल्स खालच्या इडलीच्या वर येतील असं याला अरेंज करून घ्यायचंय. ही टिप मी नेहमी सांगते. बरेच जण म्हणतात की ऑलमोस्ट 90% कमेंट आल्या होत्या की आम्हाला हे माहितीच नव्हतं, पण आता सगळ्यांना, बऱ्याच जणांना माहिती झालंय, सरिताज किचनच्या सगळ्या लोकांना. तर आता हा साचा बघा, मी अगदी तसाच अरेंज करून घेतलाय. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तांदळाच्या इडलीपेक्षा रव्याची इडली छान हलकी फुलकी होते, पांढरी शुभ्र होते. याचं कारण सांगते. कारण हा रवा कसा तयार केला जातो, तर तांदूळ आधी धुतात. धुतल्यानंतर अगदी 2 मिनिटं त्याला भिजवून ठेवतात. त्यानंतर उकळत्या पाण्यामध्ये 2 मिनिटं काढतात. आणि त्यामुळे काय होतं, त्याच्यातलं स्टार्च बरंच कमी होतं, त्याचा रंगसुद्धा पांढरा शुभ्र होतो. आणि मग त्याला सुकवलं जातं आणि मग त्याचा रवा केला जातो. अशा पद्धतीने इडलीचा रवा तयार होतो. त्यामुळं तांदळाच्या इडलीपेक्षा रव्याची इडली ही खूप जास्त हलकी फुलकी होते आणि पांढरी शुभ्रसुद्धा होते. त्यामुळे जर थंडीमध्ये जर तुम्हाला तांदळाची इडली करताना ती चपटी वगैरे होत असेल तर रवा इडली करणं कधीही उत्तम. तर आपला साचा तयार करून झालाय. दुसरीकडे आपलं पाणी उकळलेलं आहे. तर या उकळत्या पाण्यामध्ये स्टँड ठेवायचं. गॅस आपल्याला मध्यम करायचा आहे आणि याला वाफवून घ्यायचं आहे. तर फार वेळ लागणार नाही. पहिला जो साचा असतो त्याला साधारण एक 10 मिनिट लागतात. त्यानंतर अगदी पटपट इडल्या तयार होतात. तर एक 10 मिनिट झालेली आहेत. चेक करूया. तर हे बघा, काय सुंदर इडली झालेली आहे आणि अगदी पांढरी शुभ्र झाली आहे, मस्त फुगलेली आहे. फक्त एकदा चेक करूयात की आतपर्यंत शिजली की नाही. मध्ये सुरी रोवायची. हे बघा, अगदी इडली तुम्हाला कळत असेल किती हलकी फुलकी आणि मऊसूत झालेली आहे. सुरी अगदी सहज जाते. तर आपली इडली तयार झालेली आहे. गॅस बंद करूया आणि ही थोडा वेळ आपण अशीच ठेवून देऊ. एक 5 मिनिट झाले की मग काढून घेऊया. तर इडली आपण 5 मिनिट ठेवून दिली. तोपर्यंत पटकन खोबऱ्याची चटणी करू. तर इथं मी 1 कप ओल्या नारळाचे तुकडे घेतले. त्यामध्ये अर्धा कप फुटाण्याची डाळ, पाऊण ते 1 कप कोथिंबीर, अर्धा चमचा जिरं, 1 लसणाची पाकळी किंवा लसूण नाही घातला तरी चालेल, 2 हिरव्या मिरच्या, अर्धा इंच आलं, 1 चमचा साखर घातली आहे किंवा नारळ गोड असेल साखर नाही घातली तरी चालेल किंवा कमी जास्त करू शकता, आणि चवीपुरतं मीठ घातलं आहे. आता यामध्ये थोडंसं पाणी घालूयात किंवा तुम्हाला चटणी जशी आवडते तसं पाणी घालू शकता. मी अर्धा कप पाणी घातलं आणि याला बारीक वाटून घेऊ. तर इकडे आपली चटणी तयार झाली आहे. छान अशी रवाळ वाटली आहे आणि हे बघा, मी अशी कन्सिस्टन्सी ठेवली आहे. तुम्ही यापेक्षा अजून पातळ करू शकता किंवा घट्टही ठेवू शकता. ही चटणी अशी सुद्धा तुम्ही इडलीसोबत खाऊ शकता, मस्त लागते. पण आपण याची फोडणी करायची आहे.
तर इथं फोडणी पात्रात अगदी 2 चमचे तेल गरम करायला ठेवले. हे सरिताज किचनचं लाकडी घाण्याचं शेंगदाण्याचं तेल आहे. सरिताज किचनची तेलं, कांदा लसूण मसाला आणि बाकीचे सगळे प्रोडक्ट संपूर्णपणे केमिकल फ्री आहेत. तुम्हाला घ्यायचे असतील तर लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तर तेल चांगलं तापल्यावर यामध्ये घालायची पाव चमचा मोहरी. मोहरी तडतडली की आपण गॅस बंद करूयात. मग यामध्ये घालू 2 चिमूट हिंग, कढीपत्ता आणि 2-3 लाल सुक्या मिरच्यांचे तुकडे. याला परतायचे म्हणजे किंवा थोडंसं मिसळून घ्यायचं. तडका थोडासा कोमट झाला की अर्ध्या 1 मिनिटाने चटणीवर ओतायचा आणि याला मिक्स करून घ्यायचं. दुसरीकडे आपल्या इडल्यासुद्धा अशा हलक्या कोमट आहेत. काढून घेऊयात. इडली जर आपण खूप गरम गरम काढायला गेलो तर तिचा लगदा होतो किंवा चिकटून बसते आणि खूप थंड केलं तर त्याच्या एजेस आहेत ना म्हणजे कडा या साच्याला चिकटतात आणि मग नीट काढता येत नाही. त्यामुळं एक 5 मिनिटं झाले की लगेच इडली काढून घ्यायची. तर हे बघा किती सुंदर इडली तयार झालेली आहे. छान हलकी फुलकी जाळीदार इडली झालेली आहे. इडली काढून घेऊयात. तर एकदम मऊ लुसलुशीत आणि हलकी फुलकी जाळीदार इडली तयार झालेली आहे. हे बघा किती सुंदर दिसतीये. अगदी 2 बोटांनी म्हटलं तरी सुद्धा ती तुटतीये इतकी सॉफ्ट इडली तयार झालेली आहे. आपली इडली तयार आहे, चटणी तयार आहे. इडली, चटणी आणि सांबार सर्व करूयात. तर अशा प्रकारे आज आपण एकदम मऊ लुसलुशीत हलकी फुलकी जाळीदार इडली कशी करायची ते बघितलं. तुम्हाला जर थंडीमध्ये तांदूळ वाटून इडली करताना जर इडली चपटी होणं किंवा पीठ न फुगणं असे प्रॉब्लेम्स येत असतील काय ते सगळ्यांनाच येतात. कारण शेवटी निसर्ग आहे, त्याने जशी आपल्याला मदत करेल तसं आपल्याला चालावं लागतं. तर त्यावेळी आपण अशा पद्धतीने रवा इडली करून बघा. थोडंसं लवकर पीठ वाटा म्हणजे मग ते छान फर्मेंट होईल. आणि रवा वापरलाय त्याची प्रोसेस वेगळी असते, त्यामुळे इडली पांढरी शुभ्र आणि एकदम हलकी फुलकी जाळीदार होते. अगदी जिभेवर ठेवताच विरघळते. करून बघा ही रेसिपी. कमेंट्समध्ये सांगा की ती कशी वाटली. पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.